मैद्याची खाऊन खारी कंटाळा आला असेल तर घरामध्ये अगदी झटपट होणारी गव्हाच्या पिठाची खारी, भरपूर सारे लेयर्स असलेली अशा पद्धतीची जर खारी करून बघचाल तर मार्केटमधली मैद्याची खारी विसरून जाल. इतकी चविष्ट अशी खारी लागते. चहामध्ये तर ती एकच नंबर लागते. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 1 वाटीच्या मापाने गव्हाचं पीठ घेतलं आहे. वजनी माप याचं 200 ग्राम एवढं आहे. अर्धे चमचे जिरे घेतले आहेत. चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि इथे 3 चमचे डालडा घेतला आहे. मोठे चमचे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. हवं तर तुम्ही मैदाही घेऊ शकता, पण इथे आपण गव्हाच्या पिठाचीच खारी करून घेणार आहोत, त्यासाठी इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण जिरे हातावर चोळून जिरे घालून घेणार आहोत पिठामध्ये. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता पिठामध्ये 1 चमचा आपण डालडा घालून घेणार आहोत. आणि डालडा सर्व बाजूने पिठाला चोळून घ्यायचा आहे. इथे तुम्ही डालड्याऐवजी तेलही वापरू शकता, पण डालडा वापरायचा आहे. डालड्याने आपले खारी खूप छान खुसखुशीत होतात. डालडा अगदी असाच घालायचा आहे, गरम करून डालडा घालायचा नाही. जर आपल्याला कोणताही पदार्थ खुसखुशीत हवा असेल तर अशा पद्धतीने डालडा घालून चोळून घ्यायचा आहे पिठावर. सर्व पिठाला डालडा आपला चोळून तयार झाला आहे पीठ. तर इथे बघू शकता, हातामध्ये 1 मूठ तयार करून घेतली की ते लगेचच मूठ तयार होत आहे. अशा पद्धतीचं पीठ रेडी आहे. तर इथे मी 1 पेला घेतला आहे आणि या पेल्याच्या साहाय्याने आपण यामध्ये पाणी ओतून घेणार आहोत. पीठ आपण थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ असल्यामुळे पाणी जास्त किंवा कमीही लागू शकतं. गव्हाच्या पिठाच्या क्वालिटीनुसार पाणी जास्त किंवा कमी लागू शकतं. तर इथे आपल्याला अगदी पातळ असं पीठ मळून नाही घ्यायचं. जसं आपण पुऱ्यांसाठी घट्ट असं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपला घट्टसर असा पिठाचा गोळा तयार झाला आहे. तर इथे हाताने मी दाबून आपले बोट सहज जातील अशा पद्धतीचा गोळा इथे तयार केला आहे. ह्या पिठाला 10 ते 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत, वर झाकण ठेवून. पीठ आपलं छान सेट होते तोपर्यंत आपण त्याचा साठा तयार करून घेणार आहोत. जसं आपण चिरोट्यांना साठा तयार करून घेतो त्याच पद्धतीचा इथे आपल्याला साठा तयार करून घ्यायचा आहे. तर डालडा छान फेटून कॉर्नफ्लॉवरमध्ये घालून तो परत एकदा छान फेटून घ्यायचा आहे. जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत डालडा छान फिरवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता एकाच डायरेक्शनने सतत फिरवून आपलं हे डालड्याचं साठा तयार झाला आहे इथे. तर इथे बघू शकता अगदी क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे याला. इथे 10 ते 15 मिनटं झालीत आणि आपलं पीठ छान सेट झालं आहे. परत एकदा पिठाला आपण असं घासून मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे. या पिठाच्या गोळ्यांचे आपण एका साईजचे छोटे छोटे लहान असे गोळे तयार करून घेणार आहोत. लहान गोळे तयार करून घेताना मी इथे 1.5 इंचावर हे छोटे छोटे काप करून घेतले आहेत. तर इथे बघू शकता एक मोठी पोळी होईल इतपत असे गोळे तयार करून घेतले आहेत. तर इथे साधारण 6 गोळे तयार झाले आहेत. गोळ्याला परत एकदा आपण असं छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक मोठी पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत. तर इथे आपण पिठाला तेल किंवा कोरडं पीठ न वापरता अशीच पोळी लाटून घेणार आहोत आणि अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे. पीठ मळत असताना जर चुकून तुमचं पीठ पातळ झालं असेल 2 ते 3 चमचे गव्हाचे कोरडे पीठ घालून घ्या आणि परत एकदा पीठ छान मळून घ्या. त्याने आपला पिठाचा गोळा अगदी घट्टसर होईल. म्हणजे जसा खारी करण्यासाठी हवा आहे तशा पद्धतीचा होईल. जितकी पातळ पोळी अशी लाटता येईल तितकी पातळ आपण गव्हाच्या कणकेची पोळी लाटून घ्यायची आहे.
तर इथे बघू शकता मी किती पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे। अगदी माझा हात असा दिसत आहे। अशाच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता आपल्या अशाच पद्धतीने सर्व पोळ्या लाटून रेडी झाल्या आहेत। तयार केलेल्या पोळ्यांवर आपण डालड्याचा पूर्ण साठा लावून घेणार आहोत। अगदी एकही भाग न सोडता सर्व बाजूने आपण हा डालड्याचा साठा तयार केलेला संपूर्णपणे लावून घेणार आहोत। तर इथे आपल्या पहिल्या पोळींवर साठा लावून तयार झाला आहे। तर आपण त्यावर दुसरी पोळी लावून घेणार आहोत आणि दुसऱ्या पोळीला आपण अगदी हलक्या हाताने सर्वात पहिल्यांदा लाटून घेणार आहोत। त्यानंतर आपण दुसऱ्या पोळीवरही छान सर्व बाजूने साठा लावून घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण 3-3 पोळींचा थर करून छान साठा लावून घेणार आहोत। तर इथे पोळ्यांच्या वरच्या बाजूनेही आपण साठा लावून घेतला आहे आणि अशा पद्धतीने टाईट रोल असा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने रोल करत आहे। तर अशाच पद्धतीचे सर्व आपण खारी तयार करून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीचा संपूर्ण रोल तयार करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे आपला टाईट रोल रेडी झाला आहे। तर आपण दोन्ही बाजूने आधी शेवटचे कडे कट करून घेणार आहोत आणि 1.5 इंचावर आपण हे रोल कट करून घेणार आहोत। रोलला थोडंसं हलकंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि गोल आकाराचं न करता आपल्याला उभ्या आकाराची खारी तयार करून घ्यायची। त्यासाठी इथे आपण असे उभ्या आकाराने प्रेस करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता असे बोटाने किंवा हाताने सुद्धा असे तुम्ही प्रेस करून घेऊ शकता। बघू शकता इथे मी कशा पद्धतीने प्रेस करून घेते म्हणजे आपले लेयर्स आहे तसे राहतील। तर इथे बघू शकता आता आपण खारी लाटून घेणार आहोत। तर अगदी हळुवारपणे हलक्या हाताने लांब आकाराची आपण खारी लाटून घेणार आहोत आणि इथे खारी लाटत असताना अगदी हलक्या हाताने आपण ही खारी लाटून घ्यायची आहे। इथे बघू शकता कशा आकाराने आपण खारी लाटून घेत आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व खारी रेडी करून घेणार आहोत। इथे मी गॅस पूर्ण लो असा ठेवून तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता आपण खारी सोडून घेणार आहोत एक एक करून। खारी तळत असताना गॅस आपला पूर्ण लो असाच ठेवून आपण खारी मंद आचेवर तळून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटांनंतर तेलामध्ये खारी सोडल्यानंतर इथे बघू शकता त्याचे आपोआपच लेयर्स वरती आले आहेत। तर इथे बघू शकता किती छान आपले लेयर्स दिसत आहे। तर आपण एका चमच्याच्या साहाय्याने त्याला तेल आपण त्यावरनं घालून घेणार आहोत म्हणजे त्याला छान आणखीन लेयर सुटतील। एका बाजूने आपली खारी क्रिस्पी अशी झाली आहे तर आपण पलटवून घेणार आहोत। तर दुसरीही बाजू अशीच क्रिस्पी होईपर्यंत छान आपण तळून घेणार आहोत। गव्हाच्या पिठाची खारी असल्यामुळे इथे रंगाचा तुम्हाला फरक जाणवेल। तर इथे बघू शकता आपली खारी गोल्डन ब्राऊन रंगाला आली आहे। दोन्ही बाजूने छान क्रिस्पी आणि गोल्डन रंगाला आली आहे। तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने सर्व खारी तयार करून घेणार आहोत। गरम गरम वाफाळत्या चहासोबत आपली कुरकुरीत आणि क्रिस्पी खारी रेडी झाली आहे। अतिशय पौष्टिक आणि हेल्दी घरच्या घरी खारी रेडी आहे। तर इथे बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज येत आहे खारीचा। चला तर मग चहासोबत खारी खाण्यासाठी रेडी आहे। तर अशा पद्धतीची गव्हाच्या पिठाची खारी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे बघू शकता भरपूर सारी लेयर्स असलेली खारी कमेंट करून कशी झाली नक्की सांगा। गुलाब पाकळ्यासारख्या भरपूर साऱ्या लेयर्स असलेल्या प्रवासामध्ये कुठे घेऊन जायचे असेल तर झटपट होणाऱ्या बिना पाक्याचे इथे खुसखुशीत चिरोटेची रेसिपी बघणार आहोत। 1 वाटी मैदा पिठापासून 15 ते 16 चिरोट्या तयार कशा होत आहेत। तर बिना पाकाच्या चिरोट्याची रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी कुरकुरीत आणि खमंग अशी चिरोटेची रेसिपी आहे। आज आपण करणार आहोत खुसखुशीत खारी सारख्या भरपूर साऱ्या लेयर असलेल्या बिना पाकाचे खस्ता चिरोटे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी गच्च भरून मैदा घेतला आहे।
मैदा घेण्याच्या अगोदर मी मैदा छान चाळून घेतला आहे आणि त्यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत आणि इथे 1 चमचा मी वनस्पतीचा डालडा वापरला आहे आणि हे वनस्पतीचा डालडा आपण पूर्ण मैद्याच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स झाल्यानंतर आपल्याला मैदा अगदी दाणेदार असा दिसेल, तर बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेत आहे आणि अशाच पद्धतीने आपण सर्व मैद्याला वनस्पतीचा डालडा आपण लावून घेणार आहोत। तर आपला मैदा इथे छान मिक्स झाला आहे डालड्यामध्ये। तर इथे बघू शकता एक मुठीमध्ये गोळा तयार होतो। क्रिस्पी आणि खस्ता जर आपल्याला चिरोटे हवे असतील तर अशा पद्धतीनेच आपण कडकडीत तेलाचं मोहन न घालता वनस्पती किंवा साजूक तूप घालून अशा पद्धतीने मैद्याला मिक्स करून घेऊ शकता। आणि इथे आपण थोडं थोडं करून पाणी घालून पीठ मळून घेणार आहोत। पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे। अगदी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। 5 मिनिटं पीठ सेट होण्यासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत। आपलं पीठ सेट होते तोपर्यंत आपण इथे चिरोट्यासाठी साठा तयार करून घेणार आहोत। तर इथे मी 2 चमचे डालडा वापरला आहे। हवं तर तुम्ही तूपही वापरू शकता। तर इथे मी डालडा घेतला आहे। डालडा आपण छान फेटून घेणार आहोत। एक छान असं क्रीमी टेक्स्चर येतं तितपत आपल्याला हे डालडा छान फेटून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आहे आणि कॉर्नफ्लॉवर आपण यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत। चिरोट्याचा साठा तयार करत असताना मैद्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। इथे आपण कॉर्नफ्लॉवरचाच वापर करून घेणार आहोत। यालाही आपण एक क्रीमी टेक्स्चर इतपत येईल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपला साठा तयार झाला आहे। 5 मिनिटं झाली आहेत आणि आपलं पीठ छान सेट झालं आहे। तर आपण परत एकदा पिठाला छान मळून घेणार आहोत। गोळ्याला आपण मीडियम जाडी ठेवून लांब असा आकार देणार आहोत आणि 1.5 इंचावर आपण हे गोळे कट करून घेणार आहोत, म्हणजे एकाच आकाराच्या आपल्या पोळ्या तयार होतील। तर 1 वाटी पिठामध्ये इथे 4 गोळे झाले आहेत लिंबा एवढे आणि आपण हे गोळे छान गोल गोल करून छान अशा पाऱ्या तयार करून घेणार आहोत। इथे आपली पहिली पारी रेडी झाली आहे आणि इथे मी पीठ किंवा तेल न वापरता असेच मी इथे पोळ्या लाटून घेतीये। पोळ्या अगदी पातळ अशा लाटायचा आहे। मैदा आहे, मैदा कितीही आणि कसाही लाटला तरी तो अगदी छान लाटला जातो। तर इथे बघू शकता मीडियम आकाराची मोठी पोळी इथे लाटून रेडी झाली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही मी किती पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे। माझा हात दिसत आहे। अशा पद्धतीने आपण एकदम पातळ पोळ्या लाटून घेणार आहोत। तर इथे सर्व पोळ्या माझ्या लाटून तयार झाल्या आहेत। तर आपण तयार करून घेतलेला साठा आपण पोळीवर छान असं स्प्रेड करून घेणार आहोत। साठा स्प्रेड करून घेताना सगळीकडून स्प्रेड झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण लावून घेणार आहोत। तर इथे सर्व बाजूने आपला साठा लावून रेडी झाला आहे। तर इथे बघू शकता अगदी सर्व बाजूने मी साठा लावून घेतला आहे। तर आपण दुसरी पोळी त्यावर घालून घेऊया आणि हलक्या हाताने आपण बेलण्याने परत एकदा लाटून घेणार आहोत आणि परत दुसऱ्या लेयरला आपण हा साठा छान सर्व बाजूने पसरवून घेणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पोळ्यांवर साठा लावून घेणार आहोत। तर आपल्या सर्व पोळींवर साठा लावून रेडी झाला आहे। तर आपण याला रोल करून घेणार आहोत। रोल करून घेत असताना आपण हाताने त्याला थोडं थोडं प्रेस करून छान असं त्याला गोल असा रोल तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने रोल तयार करून घेते। रोल आपल्याला छान चिटकवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपले चिरोटे तेलामध्ये सुटणार नाही अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं आहे। तर इथे आपला रोल तयार झाला आहे।
रोलच्या दोन्ही बाजूचा शेवटचा भाग आपण काढून देणार आहोत आणि त्याचे जो मधला आकार आपण दिला आहे त्या पद्धतीने आपण परत एकदा त्याला रोल करून छान कट करून घेणार आहोत. रोल कट करत असताना आपण 1-1 इंचाचा अंतर ठेवून आपण हे रोल कट करून घेणार आहोत. चिरोट्याचे रोल मी 1-1 इंचावर कट करून घेतले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठे चिरोटे हवे असतील तर 1.5 इंचावर सुद्धा कट तर इथे बघू शकता आपले रोल छान रेडी झाले आहेत आणि मस्त हाताने त्याला गोल असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने मध्ये असे त्याला दाबून घ्यायचं आहे तर गोल असा आकार तयार होतो. 1 वाटी मैद्याच्या पिठापासून इथे 15 ते 16 चिरोटे तयार होतात. तर इथे बघू शकता तुम्ही तर इथे आपण लाटण्याच्या साहाय्याने हलक्या हाताने लाटून घेणार आहोत आणि अगदी पातळ असे लाटायचे नाही आहेत. मीडियम आकाराचे आपल्याला चिरोटे लाटून घ्यायचे आहे. तर इथे बघू शकता त्याची जाडी अर्धा इंच एवढी आकाराची आहे. इथे लेयर्स ही खूप छान दिसत आहेत. तर आपले इथे सगळे चिरोटे लाटून रेडी झाले आहेत. आता फ्राय करण्यासाठी घेऊया. गॅस मी इथे लो टू मीडियम हीटवर ठेवून कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तर इथे बघू शकता तेलाला हलकेसे बुडबुडे आल्यासारखे दिसत आहेत आणि इथे एक पिठाचा गोळा घातल्यानंतरही तोही अगदी हलका वर येताना दिसत आहे. तर अशाच पद्धतीने आपण तेल गरम करून त्यामध्ये चिरोटे सोडून घेणार आहोत. अगदी तेल कडकडीत असलं तर आपले चिरोटे आतमध्ये कच्चे राहतात आणि वरनं ते क्रिस्पी होत नाहीयेत. म्हणून तेल तापवताना अगदी काळजीपूर्वक तेल तापून आपल्याला मंद आचेवर चिरोटे छान तळून घ्यायचे आहेत. चिरोटे घातल्यानंतर हलकेसे बबल येत आहेत इथे बघू शकता. तर आपण एक पळी घ्यायची आहे. पळीने आपले जे लेयर्स आहेत आलेले त्या लेयर्सवर आपण तेल सोडून घालून घेणार आहोत म्हणजे ते लेयर्स आणखीन खुलतील. इथे बघू शकता तुम्ही आपले लेयर्स छान खुलत आहेत. मी जसं तेल टाकते तसं आपले चिरोटे छान फुलत आहेत. तर इथे बघू शकता आणि लेयर्स ही त्याला खूप सुंदर असे दिसत आहेत. घरात खाण्यासाठी म्हणा किंवा मुलांच्या लहान भुकेसाठी म्हणा अशा पद्धतीचे चिरोटे तुम्ही त्यांना नक्की ट्राय करून खाऊ घाला. मुलं हे अतिशय आवडीने हे असे पदार्थ खातील आणि बाहेरचा पदार्थ कोणताच मागणार नाहीत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा मी दुसराही चिरोटा तेलामध्ये सोडला आहे. तोही अगदी वर असा छान गुलाबी पाकळ्यासारखा त्याला लेयर सुटले आहेत आणि छान आपले इथे चिरोटे तयार झाले आहेत. 1 ते 2 चिरोटे तळण्यासाठी इथे साधारण पूर्ण गॅस लो ठेवून 10 मिनटं तरी व्यवस्थित लागतात. आणि इथे बघू शकता एकूण एक चिरोटा आपला छान फुलला आहे आणि भरपूर सारे लेयर्स देखील आले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण सर्व चिरोटे तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता सर्व चिरोटे छान तयार झाले आहेत. रंगही फार सुंदर असा आला आहे चिरोट्यांना. तर इथे मी पिठी साखर घेतली आहे. चहा गाळणीच्या चहाची गाळण असते त्याने सुद्धा तुम्ही त्यावर पिठी साखर घालू शकता किंवा हाताने सुद्धा गरम चिरोटे असतानाच तुम्ही पिठी साखर घालून घ्या. गरम चिरोटे असताना जर पिठी साखर वरून घालून घेतली आहे तर चिरोट्यांना आपले जसे पाकातले चिरोटे तयार होतात तशा पद्धतीचे चिरोटे इथे आपले तयार होतात. तर इथे बघू शकता एकूण एक चिरोटा आपले फुलले आहेत. भरपूर सारे लेयर्स आले आहेत आणि अगदी खुसखुशीत इथे आपले चिरोटे रेडी झाले आहेत. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी गुलाबाच्या पाकळीसारखे चिरोटे आपले जे छान लेयर आले आहेत. एक चिरोटा मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तर इथे बघू शकता तुम्ही इतके दिसायला सुंदर असे आपले चिरोटे झाले आहेत ना. मुलं अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचे चिरोटे. तर तुम्ही प्रवासामध्येही अशा पद्धतीचे चिरोटे नक्की ट्राय करा. बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज येत आहे चिरोट्यांचा. एकदा हे चिरोटे करून ठेवले तर महिनाभरही टिकून राहतील. बंद डब्यामध्ये ठेवून तुम्ही 1 महिनासुद्धा हे चिरोटे छान असे टिकून ठेवू शकता आणि मुलांच्या छोट्या भुकेसाठी तरी हे खूप सुंदर असे खायला चिरोटे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चिरोट्यांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. एक कमेंट तरी या व्हिडिओला नक्की करा.